नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं. महिला अत्याचाराच्या प्रकारांनी गोत्यात सापडलेला अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. एक ना अनेक कारनामे त्याचे समोर येत आहेत. व्हाईट कॉलर आणि एकंदरीत भोंदूगिरीच्या मागे त्यानं कशा पद्धतीनं गुन्हेगारी साम्राज्य त्याचं सुरू होतं, भोंदू खरात 10 तोंडी गुन्हेगार कशा पद्धतीनं निर्माण झाला, या सगळ्याबद्दल आपण या बातमीमध्ये बघणार आहोत. मागील 5 दिवसांपासून खरातची SIT चौकशी सुरू आहे. तसंच नाशिक गुन्हे शाखेनं खरातची झाडाझडती सुरू केली आहे. या चौकशीतून खरातचे नवनवी रूप समोर येत आहेत, गुन्हेगारी रूप समोर येत आहेत. सुरुवातीला महिला अत्याचारी म्हणून समोर आलेला खरात अनेक गुन्हेगारी कृत्य करत असल्याचं उघड झालंय. आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं या खरात हा 10 तोंडी रावण होता, गुन्हेगारीचा रावण होता, याचा आढावा आपण घेणार आहोत. आपण बघतोय की लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये भोंदू खरातला अटक करण्यात आली. मात्र अटक केल्यानंतर त्याचे वेगवेगळे कारनामे संपूर्ण महाराष्ट्रासमोर येत आहेत. नवीन चौकशी सुरू झाली की नवीन काहीतरी गुन्हेगारी कृत्य भोंदू खरातचं समोर येत आहे. आणि आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं या बोवाबाजीच्या नावाखाली भोंदू खरातनं गुन्हेगारीचं साम्राज्य उभं केलं होतं. पहिला जर त्याचा गुन्हा आपण बघितला, ज्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे, तो म्हणजे लैंगिक अत्याचाराचा. त्याचे 58 व्हिडिओ समोर आलेले होते आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर भोंदू खरातला अटक करण्यात आली आणि या सगळ्यामध्ये त्याची चौकशी करण्यात आली. राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली. मात्र या सगळ्यामध्ये सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये सीमित असेल हे सगळं प्रकरण असं वाटत होतं. मात्र ज्या वेळेला चौकशी सुरू केली, SITची चौकशी सुरू केली, तेजस्वी सातपुते या IPS अधिकारी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन केली. आणि त्यानंतर जय ह्याची या भोंदू खरातची जी कृत्य समोर आली, गुन्हेगारी कृत्य समोर आली, त्यामुळे सगळा महाराष्ट्र चक्रावून गेलेला आहे. लैंगिक अत्याचाराचं या रावणाचं पहिलं गुन्हेगारीचं तोंड आपण बघतोय. त्यानंतर हनी ट्रॅप, या भोंदू खरातनं अनेक लोकांना हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याची सुद्धा त्या अनुषंगानं सुद्धा तपास सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये राजकीय नेते, व्यावसायिक असण्याची शक्यता आहे, उद्योजक असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगानं सुद्धा तपास सुरू आहे आणि तशा तक्रारी सुद्धा आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. तिसरा जो पॉइंट आहे, तिसरा जो गुन्हेगारी कृत्य या भोंदू खरातचा आहे, ते म्हणजे काळा पैसा पांढरा करणं. भोंदू खरात या अशोक खरातची एक ट्रस्ट आहे. या ट्रस्टचा स्वतः अशोक खरात हा अध्यक्ष आहे. शिवनिका नावाची ही ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून काळा पैसा व्हाईट करण्यासाठी त्या ट्रस्टचा वापर केला जात होता का, अशा प्रकारचा पोलिसांना संशय आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस तपास करतात. आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं, ज्या ट्रस्टच्या सदस्य रुपाली चाकणकर आहेत असं सांगितलं जात होतं. शिवनिका ट्रस्ट आहे, त्याचा अध्यक्ष हा भोंदू खरात आहे. त्या ट्रस्टला कुठल्या मार्गाने पैसे आले, त्याचे अकाउंट काय कशा पद्धतीने चालत होते, कुठून पैसा आला, कुठे पैसा गेला, या सगळ्याच्या आता चौकशा पोलीस करणार आहेत. यानंतर या भोंदू खरातचा पुढचा कारनामा आपण बघूयात. खुनाचे सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत. एका प्रकरणामध्ये आपल्या भावाची हत्या केल्याचा एक खुनाचा गुन्हा सुद्धा किंवा तशी कबुली आणि तसा आरोप सुद्धा करण्यात आला. त्या अनुषंगानं सुद्धा हा तपास सुरू करण्यात आला. या खुनाच्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर जमीन मालकाचा खून करून ती जमीन बळकावल्याचा या अशोक खरातवर आरोप करण्यात आलाय. तशा प्रकारचा त्या पीडिताच्या भावानं आरोप केलेला. आता त्या सगळ्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येते ते बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. पुढची महत्वाचं आपण जर बघितलं, पुढचं गुन्हेगारी कृत्य या अशोक खरातचं जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना धमकावणं, त्यांच्या जमिनी नावावर करणं, त्यांच्या सहमालक म्हणून त्यांच्या सातबाऱ्यावर नाव चढवणं, अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्य या अशोक खरातनं केलेली आहेत. यामध्ये काही तहसीलदार, काही उपजिल्हाधिकारी, तत्सम अधिकारी सुद्धा सामील असल्याचे आरोप याच्यावर होत आहेत. त्या अनुषंगानं सुद्धा त्याचा तपास होणार आहे. आणि नाशिक आणि खानदेशामध्ये साधारणतः आपण जर बघितलं तर त्याच्याकडे करोडो रुपयाची जमीन असल्याचा सगळा जो तपासामध्ये समोर येताना बघितलं. आपण आज बघितलं शिर्डीजवळ जवळपास 50 कोटी रुपयांची 48 गुंठे जमीन त्याच्या नावावर आहे. त्यांना आता मग मालकांना फसवून घेतली, कशा पद्धतीने घेतली, त्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवलं का, त्यांना आश्वासने दिली का, याचा सगळा तपास आता होणं बाकी आणि तपासातून ते सुद्धा समोर येणार आहे. यानंतर बघूयात या रावणाचं पुढचं तोंड, जो खरात आहे त्याचं पुढचं तोंड म्हणजे जमिनी बळकावणं. एकीकडे शेतकऱ्यांना धमकावणं, दुसरीकडे जमिनी बळकावणं, अशा प्रकारे याचे कारनामे सुरू होते. आणि जमिनी बळकावून सहमालक म्हणून त्या सातबाऱ्यावर त्याचं नाव लावणं, अशी करोडो रुपयाची जमीन या अशोक खरातनं जमवून ठेवलेली आहे. त्याचा सुद्धा तपास सुरू आहे.
आणि कशा पद्धतीनं या गुन्हेगारी रावणाचे 10 तोंड आहेत आणि 10 गुन्हे त्याचे आहेत ते आपण बघतोय. कशा पद्धतीनं त्यानं लोकांचा आणि या बुवाबाजीचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केलाय. त्याच्या या सगळ्या व्हाईट कॉलरच्या मागे कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं सगळं जग सुरू होतं हे आपण बघतोय. यानंतर बघूयात या रावण खराचा पुढचा कशा पद्धतीनं गावाचा निधी वळवणं, म्हणजे गावाला निधी आलेला आहे तो स्वतःच्या वापरासाठी वापरण्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर करण्यात आलाय आणि या संदर्भातली सुद्धा चौकशी सुरू आहे. आणि त्यामुळे आता या सगळ्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये आपण माहिती आहे आपल्याला 6 याच्यावरचे आता गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हळूहळू या गुन्ह्यांची संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. पोलिसांनी SITनं आता हेल्पलाईन सुद्धा सुरू केली आणि त्यामुळे या 10 गुन्ह्यांच्या पलीकडे अजून जाऊन अशोक खरातनं काय केलंय का या सगळ्याचा सुद्धा तपास आता पोलीस आणि SIT कडून सुरू करण्यात आलाय. यानंतर बघूया पुढचा गुन्हेगारी कृत्य कशा पद्धतीचं आहे. शेतकऱ्यांचं पाणी पळवणं, स्वतःसाठी शेतकऱ्यांचं पाणी पळवण्याचं पाप सुद्धा या गुन्हेगारी अशोक खरातनं केलेलं आहे, या भोंदू बाबांना केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत समाजासाठी काम करतोय, समाजासाठी काहीतरी मोठं करतोय अशा प्रकारचा आव्हान आपल्या फायद्यासाठी कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं पाणी यानं वळवलेलं आहे हे संपूर्ण राज्यामध्ये चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगानं सुद्धा याची चर्चा, याचा तपास होणार आहे. आज विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं पाणी वळवल्यासंदर्भात चर्चा झाली आणि या सगळ्याचे पडसाद अधिवेशनामध्ये सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं. यानंतर बघूयात या रावणाचं पुढचं गुन्हेगारीचं तोंड. काळ्या जादूची भीती दाखवून या अशोक खरातनं अनेकांना लुबाडलेलं आहे. ज्या पद्धतीनं काळ्या जादूची भीती दाखवून, भोंदूगिरीची भीती दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार केले, त्याच पद्धतीनं अनेक नेते, सर्वसामान्य नागरिक यांना या भोंदू बाबानं काळ्या जादूची भीती दाखवून अनेकांना गंडा घातलेला आहे. कुणाला 3,000चा खडा 2.5 लाखाला विकला, कुणाला 3,000चं लॉकेट 3 लाखाला विकलं, भरभराट येणार म्हणून सांगून त्यांची फसवणूक केली. अशा प्रकारे या भोंदू बाबाचे सगळे कारनामे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. याचं पुढचं रावणाचं शेवटचं तोंड आपण बघणार आहोत. कशा पद्धतीनं यानं बुवाबाजीच्या नावाखाली बुवाबाजी करून लोकांना फसवलं आणि या सगळ्या गुन्हेगारी कृत्यांमागे आपण बघतोय बुवाबाजी करून लोक श्रद्धा घेऊन त्याच्याकडे जात होती. मात्र लोकांना बुवाबाजीची, काळ्या जादूची भीती दाखवून या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भोंदू अशोक खरातने, स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातने कशा पद्धतीनं हे गुन्हेगारीचं साम्राज्य उभा केलं होतं, कशा पद्धतीनं लोकांना लुटलं होतं, या सगळ्याचा अंदाज आणि या सगळ्याच्या आता चौकशीतून या सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या बाहेर येताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आता अशोक खरातची जी खोड आहे ती नाशिक पोलिसांनी तर मोडलेलीच आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे काल वधवून घेतलेला आहे. पहिला त्याची जिरवल्याचं काल पाहायला मिळालं आणि या अनुषंगाने आता जसा तपास पुढे जाईल, एकीकडे क्राईम ब्रांच तपास करते तर दुसरीकडे SIT तपास करते, IPS तेजस्वी सातपुते या सगळ्याचा तपास करतायत. आणि जशा पद्धतीनं हा तपास पुढे जातोय त्या पद्धतीनं रावणाला 10 तोंड होती, आता आपण 10 तोंडी रावण दाखवतोय. मात्र जसा तपास पुढे जाईल त्या वेळेला या अशोक खराची तोंड आणि अशोक खराच्या गुन्हेगारीच्या ज्या यादी आहेत त्या आपल्याला वाढवाव्या लागतील, यामध्ये काही शंका नाही आहे.